काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याचे दिवस होते. आनंदा त्या सुनसान जंगलातून एकटाच चालत होता. तरी दुपारचे 2 वाजले असतील. 30 वर्षाचा तरुण आनंदा त्या जंगलात एकटाच चालला होता. ऊन अगदीच रणरणते होते, पण आनंदाला रोखू शकत नव्हते. कारण धिप्पाड देहाचा आनंदा जणू अशा बिकट परिस्थितीसाठी बनला होता. जिज्ञासू लोकांना त्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही असं म्हणतात. आनंदासुद्धा ह्याच जिज्ञासू स्वभावाचा होता. तो जॉबसाठी एका मोठ्या सिटीमध्ये आला होता. चांगला पगार, स्वतःचं घर. घरात तो एकटाच राहत होता. त्याची फॅमिली गावाकडे होती. आता त्याने बंगला केला होता. त्यात तो फॅमिलीला शिफ्ट करून त्यांना सरप्राईज देणार होता. झालं असं की आनंदाची एक फॉरेन ट्रिप कॅन्सल झाली. त्यामुळे आता काही दिवस तो फ्री होता. त्याला अलौकिक गोष्टी जाणून घेण्याचा खूप छंद होता. आता तो भूत या विषयावर रिसर्च करत होता. म्हणजे हे त्याचे प्रमोशन नव्हते, पण हा छंद आनंदाने जोपासला होता. तो भारतातील अनेक हॉन्टेड जागी भेट देऊन आला होता. तिथल्या काही नोट्ससुद्धा बनवल्या होत्या. काही शॉर्ट व्हिडिओसुद्धा तयार केले होते. आनंदाला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा तो अशा हॉन्टेड जागी जायचा. त्याला इथला एकांत आवडायचा. त्याच्याकडे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज कॅप्चर करणारी काही उपकरणे होती. हॉन्टेड जागी त्याला रीडिंग मिळाली की आनंदा जाम खुश व्हायचा. आता तर आनंदाला ह्या सगळ्या गोष्टींची आवड जास्त निर्माण झाली. कारण मागच्या महिन्यात तो संगमेश्वरच्या घाटावर गेला होता. त्याला कळलं होतं की अमावास्येच्या रात्री इथे काही अघोरी लोक साधना करून, सिद्धी करून ताकद वाढवतात. वास्तविक आनंदाला ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असं तो मानत होते. आनंदाला भूतांच्यावर थोडा विश्वास होता. त्यांच्या मते असे होते की पॉझिटिव्ह दैवी शक्ती बरोबर ह्या जगात निगेटिव्ह शक्तीसुद्धा अस्तित्वात आहे. तरी आनंदाला नवनवीन गोष्टी बघायला खूप आवडत असे. तो हे अघोरी विधी बघायला संगमेश्वर घाटावर पोचला. मध्यरात्री हे विधी होत असत तेव्हा कुणीही तिथं आसपास भटकत नसे. कारण लोकांना माहीत होतं की ही अघोरी साधू थोडे सनकी असतात. पण आनंदा तिथे पोचला. सगळीकडे अंधार पडला होता. वातावरण खूप गंभीर होतं. संगमेश्वर तसा खूप पवित्र घाट होता. इथे दहन केलेल्या व्यक्तीला मोक्ष लवकर मिळतो अशी काहीशी लोकांची धारणा होती. त्यामुळे त्या घाटावर 5-6 प्रेते जळत होती. वास्तविक इथे जाणे म्हणजे धाडसाचे काम होते. कारण असं म्हणतात की हे साधना करायला आलेले अघोरी जळती प्रेते जळत्या चितेवरून ओढून खातात. म्हणजेच काही साधना चांगल्या असतात, पण रात्री इथे जास्त करून वाईट शक्तींची साधना होत असते. आनंदालासुद्धा हे ऐकून होता. आणि झालं असं, एक अंगाला प्रेताची राख लावलेला अघोरी हातात भाजलेल्या मांसाचा तुकडा घेऊन खात बसला होता. आनंदा हे बघून दचकला नाही. आनंदा त्या घाटावर अगदी आरामात चालू लागला. घाटावर सरकारी दिवाबत्तीची सोय होती, त्यामुळे तो घाट उजळून निघाला होता. आनंदा त्या चितेवर बसलेल्या अघोरीकडे एकटक बघत चालू लागला. त्या अघोरीने सुद्धा आनंदाकडे एकटक बघायला सुरुवात केली. आत्तापर्यंत अमावास्येचं इथं कुणीही आलं नव्हतं. एवढंच काय तर अमावास्येच्या रात्री अघोरीच्या भीतीने इथे प्रेतसुद्धा जळायला लोक आणत नसतात. पण जिज्ञासू आनंदा इथे पोचला. तो सगळं काही बघत होता. अगदी जवळून जाऊन, पण कुणाला त्रास देत नव्हता. एक चिता जळत होती. त्याच्या बाजूला आनंदाला एक अघोरी दिसला. इतर साधूंच्या पेक्षा हा अघोरी खूपच कृश आणि खंगलेला होता. बाकीचे अघोरी साधू त्या चिताच्या धुरात आरामात साधना करत बसले होते, पण हा अघोरी मात्र सतत खोकत चालला होता. अचानक त्या अघोरीची नजर आनंदवर गेली. तो अघोरी आता आनंदाकडे एकटक बघतच राहिला. तो अगदी पापणी सुद्धा हलवत नव्हता. त्याची ती करडी नजर आनंदाला अस्वस्थ करत होती. तो कसले तरी मंत्र पुटपुटत होता. त्याने त्या चितेवर आगीत काहीतरी फेकले. तसा आगीचा एक मोठा लोट उठला. तो अघोरी आता तिथून गायब झाला होता. आनंदा थोडा चक्रावला.
आता क्षणभरापूर्वी तो अघोरी इथे बसला होता. आनंदा त्याला इकडे तिकडे शोधू लागला. मागून त्याचा हात कुणीतरी ओढून पकडला. आनंदात चपापला. त्याने झटकन मागे बघितलं. मागे तोच गायब झालेला अघोरी होता. तो आनंदाचा हात पकडून वास घेत होता. आनंदा घाबरला. अचानक झालेल्या भेसावत हल्ल्याने त्याने हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो अघोरी आनंदाचा हात घट्ट पकडून वास घेत होता. शेवटी कसंबसं आनंदाने आपला हात सोडवून घेतला, पण तो अघोरी एकटक आणि खुनशी नजरेने आनंदाकडे बघत होता. ही नजर थोडीशी विचित्र होती. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य असे होते की आनंदाविषयी त्याला बरंच काही माहीत आहे. आनंदा त्याला नजरेला घाबरत होता. आनंदाने तिथून काढता पाय घेतला. तो वळून वळून त्या अघोरीकडे बघत होता, पण अघोरीची भेदक नजर अजूनही आनंदावर होती. मागच्या महिन्यातील ही संगमेश्वर घाटावरची गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे आनंदा ह्या जंगलात एका हॉन्टेड जागेवर आला होता निगेटिव्ह एनर्जी शोधण्यासाठी. त्याचा पॉईंट होता विल्सन पॅलेस, एका इंग्रजाने शहरी वस्तीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात बनवलेला सुंदर दगडी बंगला. पण आता हा बंगला पडीक झाला होता. कारण सुद्धा तसंच होतं. 100 वर्षापूर्वी विल्सन साहेब आपल्या कुटुंबासह वस्तीला असताना काही डाकूंनी ह्या बंगल्यावर हल्ला केला. सगळी संपत्ती लुटून विल्सन त्याचे 4-5 गार्ड आणि विल्सनची पूर्ण फॅमिली त्यांना एकत्रितरित्या ठार केले. नंतर ह्या पूर्ण बंगला जाळून टाकला. असं म्हणतात की अजूनही या विल्सन पॅलेसमध्ये त्या अतृप्त आत्म्याचे वास्तव्य आहे. अजूनही तिथून रडण्याचे ओरडण्याचे आवाज येतात. म्हणून थोडा रिसर्च करण्यासाठी आनंदा इथे आला होता. जंगल पार करत करत तो आनंदा आता त्या जळक्या पडीक झालेल्या विल्सन पॅलेस जवळ आला. पूर्णपणे भकास अशी वास्तू ती होती. तिच्याकडे बघूनच मनातून एक किळस वाटत होतं. आनंदाला तिथे आल्यावर थोडं बेचैन वाटत होतं. असं हे पहिल्यांदाच होत होतं. तो एवढ्या हॉन्टेड जागी जाऊन आला, पण न जाणो त्याला आता खूप अस्वस्थ वाटत होतं. तरी थोडं धाडस करून आनंदा त्या पडक्या बंगल्यात गेला. दगडी बांधकाम होते. आग लागल्याने सगळं काही जळून खाक झालं होतं. फक्त दगडी अवशेष शिल्लक होते. आनंदा आत पोहोचला. पडझड बरीच झाली होती, त्यामुळे तो बंगला एक भुलभुलैया झाला होता. आनंदा सगळीकडे नजर फिरवत होता. जुनी वास्तू होती. निगेटिव्ह एनर्जी चेक करण्यासाठी त्याने आपलं गॅजेट बाहेर काढलं. तो रीडिंग घेत होता. अचानक आनंदा दचकला, कारण तिथल्या कुठल्या तरी भिंतीच्या मागून खोकण्याचा आवाज येत होता. आनंदाने स्वतःला सावरले. कुणीतरी टुरिस्ट असेल अशी स्वतःची समजूत काढून तो जिथून हा खोकण्याचा आवाज येतो त्या दिशेने चालू लागला. आनंदा थोडा घाबरला होता, कारण ह्या जागेवरचे वातावरणच तसे होते. दबक्या पावलाने चालत चालत तो त्या पडक्या खोलीजवळ पोहोचला आणि समोर एक दृश्य बघून भिंतीला टेकला. समोर तोच महिन्यापूर्वी संगमेश्वर घाटावरचा विचित्र अघोरी, ज्याने आनंदाचा हात पकडला होता, तोच बसला होता. अंगावर एक मळकट विजार. त्याचे हात रक्ताने लाल झाले होते. त्याने समोर एक कवटी ठेवली होती. त्याभोवती रांगोळी कसले तरी कडे बनवले होते. चारी बाजूला 4 बकऱ्यांची मुंडकी ठेवली होती. तो कसले तरी मंत्र पुटपुटत होता. आनंदा तिथे येताच त्या अघोरीने तिरप्या नजरेने आनंदाकडे बघितले. तर तीच भेदक नजर. आनंदा घाबरला. तिथून पळणार इतक्यात आवाज आला, "घाबरू नको, मी इथे फक्त साधना करायला आलो आहे." आनंदाला हा आवाज बराच मधुर आणि विश्वासार्ह वाटला. तो तिथेच थांबला. ते जे समोर मांडले होते त्याच्याकडे बघू लागला. पक्ष्यांची पिसे, कसलीशी हडे वगैरे वगैरे सामान अगदी रचून ठेवले होते. आनंदा हे सगळं निखरून पाहत होता. खूपच जिज्ञासू मुलगा आहेस तू. अलौकिक आणि ज्या गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत त्या जाणून घ्यायला आवडते, बरोबर? आनंदा ह्या अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळला आणि म्हणाला, "हो, बरोबर. पण हे तुम्हाला कसं कळलं?" अघोरी हसला आणि म्हणाला, "अरे, आम्ही काळ्या शक्तीचे साधक आहोत. समोरच्याबद्दल सगळं जाणून असतो. आम्ही कित्येक वर्षी उपाशी राहू शकतो आणि आपल्या शक्तीच्या जोरावर एका जागेवरून क्षणात दुसऱ्या जागी प्रकट होऊ शकतो." आनंद गप्प होता. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं. ह्या अघोरीने जे काही सांगितलं होतं
त्यावर तो हसला होता. अघोरीने त्याच्या मनातले भाव बरोबर टिकले होते. त्याच्याकडे बघत तो म्हणाला, तुला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसेलच, मला माहीत आहे, आणि अशी आव्हाने मी नेहमीच स्वीकारतो. असं बोलून अघोरीची समोर असलेल्या मानवी कवटीवर आपला हात ठेवला आणि मंत्र म्हणू लागला. अधूनमधून त्याचा जोराचा खोकला सुद्धा लागत होता. आनंदा लक्ष देऊन बघत होता, कारण त्याला माहीत होते हे लोक हात चालकी करतात. डोळ्याची पापणी सुद्धा न लावता आनंदा बघत होता. क्षणात ती कवटी गायब झाली होती. आनंदा हे बघून घाबरला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून तो अघोरी हसला आणि म्हणाला, आता तुझी ही बॅग चेक कर. आनंदाने आपली बॅग खाली ठेवली आणि बॅगची चेन उघडली. त्याचे हात थरथरत होते, कारण ती कवटी त्याच्या बंद असलेल्या बॅगेत आली होती. आनंदाने पहिल्यांदा असं काहीसं बघितलं होतं. त्या अघोरीला जोराचा ठसका लागला होता. स्वतःला सावरत सावरत तो आनंदाला म्हणाला, काय मग पटली का खात्री? आनंदाने होकारार्थी मान डोलवली. लगेच तो अघोरी म्हणाला, हे बघ बाळ, मी काही जास्त काळ जगणार नाही. मला एक दुर्धर आजार आहे. मी माझ्या विद्या वारसा म्हणून तुला देतो इच्छितो. तू काय तयार आहेस का? तुझ्या मनाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला माझ्या विद्येनेच मिळतील. सोबत तू अनेक शक्तींचा मालक होशील, जसं की काळी तंत्रविद्या, एका जागेवरून दुसऱ्या जागी क्षणात पोचणे, समोरच्याच्या मनातले जाणून घेणे, अशा अनेक शक्ती. बोल, स्वीकारशील? मला जाणवतंय की तू या शक्ती पेलू शकशील. आनंदात डोळे विस्फारून त्या अघोरीचे शब्द ऐकत होता. न जाणो कसं, पण आनंदाला त्या अघोरीच्या बोलण्यात सत्यता वाटू लागली, आणि अशा या विद्येचा नमुना त्याने प्रत्यक्ष बघितला होता. आपल्याकडे अशा शक्ती आल्या तरी किती मजा येईल. शिवाय आयत्या मिळत आहेत ह्या शक्ती म्हटल्यावर. आनंदाने मान हलवून अघोरीला क्षणात होकार दिला. तसा अघोरी हसला. त्याने ती कवटी परत मागितली. कवटी घेऊन अघोरीने ती कवटी आहे त्या जागी ठेवली. तो सतत खोकत होता. आपला चेहरा पुसत होता. तो आता खोकत खोकत मंत्र म्हणू लागला. समोर एक गोल रिंगण आखले होते. अघोरीने इशारा करून आनंदाला त्या पिठाच्या रिंगणात बसायला लावले. खोकत खोकत तो कसले तरी मंत्र म्हणत होता. वातावरणात एक कंप निर्माण झाले. अघोरीचा आवाज वाढत चालला होता. आनंदचे डोळे विस्फारले, कारण समोरची कवटी आणि बकऱ्यांची 4 मुंडकी हवेत तरंगू लागली. हे बघताच अघोरी आनंदाकडे बघून जोरात ओरडला, माझं नाव आहे सुधाकर. माझं हे नाव तू 3 वेळा जोरजोरात उच्चार. आनंदा गोंधळला आणि ताडकन बोलला, सुधाकर, सुधाकर, सुधाकर. तिकडे तो अघोरी सुद्धा जोरात ओरडला, आनंदा, आनंदा, आनंदा. त्याचबरोबर समोर ठेवलेल्या सगळ्या वस्तू पेट घेऊ लागल्या. अचानक आनंदा आणि अघोरी दोघेही जोरात उडून मागच्या बाजूला फेकले गेले. आनंदा मागच्या एका दगडावर डोके जोरात आपटल्याने बेशुद्ध झाला होता. त्याचे डोळे हळूहळू बंद होत होते. किर्र असा आवाज वातावरणात पसरला होता. काही वेळाने आनंदाला जाग आली. त्याने आपल्या डोक्याला हात लावला. त्याचं अंग अशक्त झालं होतं. त्याला नीट उभं राहता येत नव्हतं. आनंदाने समोर बघितलं. समोरचे वातावरण एकदम शांत होते. त्याचं डोकं जाम ठणठणत होतं. आनंदाने एकवार आपल्या शरीराकडे नजर फिरवली. आश्चर्याचा धक्का, कारण त्याचे शरीर हलके झाले होते. अंगावर सुरकुत्या होत्या. आनंदा गोंधळला. त्याने स्वतःला चापपले. मळकट शर्ट, मळकट विजार. त्याने डोक्याला चेहऱ्यावर हात फिरवला. तो सुद्धा सुरकुतलेला होता. डोक्यावर टक्कल पडले होते. आनंदाला काय करावे सुचेना. त्याला असं वाटत होतं की त्याला अनेक विद्या येतात. आता इथे असलेल्या आत्म्याचा आवाज सुद्धा आनंदाला ऐकू येऊ लागला होता. काही क्षणात गोंधळल्यावर आनंदाला सगळं काही समजलं. आनंदाच्या लक्षात आलं की अघोरी सुधाकरने मायावी काळ्या शक्तीच्या जोरावर माझे तरुण शरीर घेतले आहे, आणि त्याने आपले वृद्ध रोगट शरीर मला दिले आहे. सुधाकरने सांगितल्याप्रमाणे आता आनंदाला अनेक विद्या येत होत्या, पण त्या विद्येबरोबर सुधाकरने त्याला आपले वृद्ध शरीरसुद्धा दिले होते, आणि आनंदाचे तरुण शरीर घेऊन तो निघून गेला होता. परकाया प्रवेश विद्या. आनंदाला हे सगळं जाणवत होतं. तो हताश होऊन खाली बसला. आता त्याच्याकडे सगळं संपलं होतं. सुधाकर त्याचं सगळं काही घेऊन
गेला होता. त्याने फक्त आनंदाच्या खिशात त्याच्या सिगारेटचे एक पाकीट ठेवले होते. आनंद पूर्णपणे संपला होता. सुधाकरचा हा वृद्ध देह अजून किती काळ टिकणार होता. मधून मधून त्याला रक्ताच्या उलट्यासुद्धा होत होत्या. लडखडत आनंदा त्या विल्सन पॅलेसमधून बाहेर पडला. अंधार पडला होता. समोरचं काही दिसत नव्हतं. वाट मिळेल तिथे आनंदा ठेचकळत चालत होता. रडत होता. त्याने जे काही कमवले होते ते सुधाकर घेऊन गेला होता. आनंदाच्या डोळ्यासमोर त्याचे आईवडील येत होते. चालून चालून आनंदा दमला होता. धाप टाकत होता. त्याला जंगलात वेड्यासारखं किंचाळत होता. आता जगून तरी काय फायदा, असा विचार करून त्या जंगलातल्या झाडावर डोकं आपटून घेत होता. एका मोठ्या झाडावर येऊन त्याची शुद्ध हरपली. डोकं आपटल्याने डोक्यातून रक्त वाहत होते. आनंदा बेशुद्ध झाला होता. किती वेळ, काहीच कल्पना नव्हती. उन्हाची कोवळी किरणे आनंदाच्या चेहऱ्यावर पडली तसा तो जागा झाला. वरती भलं मोठं वडाचं झाड होतं. त्या पानातून कोवळे किरण त्याच्या अंगावर पडत होते. त्यांनी आपल्या डोक्याला हात लावला. कुणीतरी त्याच्या डोक्याला झाडपाल्याचा लेप लावला होता. आनंद आजूबाजूला बघून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. एका बाजूने गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्या गुरगुरणाऱ्याला सुद्धा एक लयबद्धता होती. आता मात्र नवीन काही बघण्याचं आनंदाचे धाडस होत नव्हती. पण त्याने समोर जे बघितलं होतं ते बघून आनंदाच्या रोगीट शरीरावर शहारे उमटले. एक मोठी शिवपिंडी होती. त्यावर एक कमीत कमी 10 फुटाचा धिप्पाड केसाळ. त्याच्या डोक्यावर 2 शिंगे होती. काळा केसाळ देह. नक्कीच राक्षस होता तो. त्याने एकवार आनंदाकडे बघितलं. चमकदार लाल भडक डोळे, भयानक चेहरा, रानडुकराप्रमाणे 2 बाहेर आलेले सुळे. पण त्याला राक्षस म्हणावे कसं? त्याने त्या गेंड्याच्या कातडीसारख्या कडक त्वचेवर जागोजागी भस्म लावले होते. जानवे परिधान केले होते. तो पिंडीवर एक एक फूल वाहत वाहत तो शिवस्तोत्र म्हणत होता. आनंदा शुद्धीवर आला हे पाहून त्याने शिवाला एकदा हात जोडले आणि उभा राहिला. आनंदा घाबरला. एक भला मोठा राक्षस होता तो. चालताना जमीन हलत होती. त्याची तीक्ष्ण नखे आनंदाला दिसत होती. पण अंगावर जानवे भस्म बघून आनंदा थोडा शांत राहिला. तो राक्षस आता आनंदासमोर बसला आणि ध्यानस्थ मुद्रेत बसून त्याने डोळे बंद केले. एक कर्कश घोगरा आवाज त्या वातावरण घुमला. मी काय सांगतोय ते नीट ऐक. मला पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे, असं म्हणत त्याने आनंदाला जवळ येण्याचा इशारा केला. आनंदा घाबरत घाबरत त्याच्या जवळ गेला. त्या राक्षसाने आनंदाचा हात घट्ट पकडला. काही क्षण थांबून तो बोलू लागला. अघोरी सुधाकरने आपल्या शक्तीचा परत गैरवापर केला आहे. त्याने मानव कल्याणाचे सगळे नियम तोडून मोडले आहेत. त्याचा हा तिसरा परकाय प्रवेश आहे. तुझे शरीर घेऊन तो उत्तरेकडे एका गुहेत साधना करून तो आपली शक्ती परत मिळवेल. तू गेल्या जन्मात माझा शिष्य होतास. तू एक पवित्र आत्मा आहेस. मी तुला अंधकारात ढकलू देणार नाही. मी तुझ्या गेल्या जन्मी गुरु होतो. आताही तुला मार्ग दाखवेन. सुधाकर तिथे पोचण्याआधीच तू सुधाकरला रोखलं पाहिजेस. आता काट्याने काटा काढला पाहिजे. मी तुला फक्त साक्षात्कार देऊ शकतो. सुधाकरशी लढण्याची शक्ती तुला दुसरीकडून मिळवावी लागेल. ती शक्ती सुधाकरला तुझ्याजवळ आणून उभं करेल. इथून थोडं लांब शिवापूर गाव आहे. तिथे सुधाकरपेक्षा शक्तिशाली अघोरी हरिबा होऊन गेला आहे. त्याने स्वतःला एका वाड्यात कैद करून घेतले आहे. तो त्याच्या सोन्याचे रक्षण करत आहे. हरिबाने त्या वाड्यात अनेक घातक आणि शक्तिशाली आत्म्यांना कैद केलं आहे आणि अजूनही ते तिथेच कैद आहेत. हरिबाला आता काही काळानंतर मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे तो नियमानुसार कुणी सजीव उत्तराधिकारी शोधत आहे, जो त्याच्या सोन्याचे रक्षण करेल. हरिबाला लोभी विलासी माणसे आवडत नाहीत. त्याला जर आपला वारसा मिळाला तर आपली सगळी शक्ती, कैद केलेल्या आत्मा सगळं त्याला देईल. तेव्हा तू हरिबाचा वारस हो. एवढं माफक बोचके बोलणं त्या राक्षसाने आनंदाच्या डोक्यावर हात ठेवला. आनंदाच्या डोळ्यासमोर सगळं विचित्र फिरू लागलं. तो भूतकाळात पोचला. हरिबा, त्याचं सोनं, तो वाडा, तिथे कैद असलेल्या शक्ती, हे सगळं आनंदाच्या डोळ्यासमोरून जाऊ लागलं. सगळं काही सत्य आनंदाच्या डोळ्यासमोरून फिरत होतं. सुधाकर किती दुष्ट आहे हेही त्यांना त्या हस्तस्पर्शांनी कळलं होतं.
काही वेळाने त्या राक्षसाने आनंदाच्या डोक्यावरून हात काढला आणि परत शंकराची साधना करू लागला. एक वेगळाच चमत्कारिक स्पर्श होता तो. एक वेगळाच आत्मविश्वास आनंदाच्या त्या खंगलेल्या देहात आला. आता आनंदाकडे एका गावाचे नाव होते, सोबत सुधाकरची शक्ती होती आणि एक योजना. एक आशेचा किरण त्याला दिसू लागला आणि आनंदाने आपल्या कमरेला हात लावला. सुधाकरने आपल्या कमरेला एक काळा दोरा गुंडाळला होता. तो त्याने तोडून टाकला आणि हातात घेऊन काहीतरी विचित्र भाषेत बडबडू लागला. एखादी कला शिकल्यावर जशी ती आयुष्यभर सोबत असते, असं काही आनंदाला वाटत होतं. सुधाकरने आनंदाला आपला वृद्ध देह दिला होता, सोबत आपल्या काळ्या शक्तीसुद्धा दिल्या होत्या, कारण तो आता एक सामान्य आयुष्य जगणार होता. आता त्याला ह्या तंत्रविद्या जड झाल्या होत्या. त्याला ह्या विद्या आतून कुरतडत होत्या, आतून खात होत्या. म्हणून आता तो ह्या विद्या आणि देह त्यागणार होता. तरुण झालेल्या सुधाकरला माहीत होतं की आपलं आयुष्य कमी आहे आणि आनंद आपला पाठलाग करू शकत नाही. पण इकडे आनंदा पूर्णपणे तयार होता आपला बदला घेण्यासाठी. आनंदाने तो काळा दोरा तोडून 3 तुकडे केले. आपल्या पायात, आपल्या हातात आणि एक दोरा आपल्या शेंडीला बांधला. हा अभिमंत्रित धागा आनंदाचे रक्षण करणार होता. कुणीही त्याच्या मनात काय चालून आहे हे वाचू शकत नव्हतं. अगदी कुणीही. ही सगळी तयारी करून आपल्या छातीवर हात ठेवून त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर आपल्या छातीवर हात ठेवून विल्सन पॅलेस ते शिवापूरमधला हरिबाचा वाडा असा प्रवास अदृश्य होऊन काही सेकंदात पूर्ण केला होता. तो इथे आला तेव्हापासून त्याचे नाटक चालू होते. त्याला स्वतःचा इलाज करून घ्यायचा होता. आजारी तर तो होताच, पण हरिबा ज्या ज्या परीक्षा घेत होता, त्याला आमिष दाखवत होता, त्या आमिषाला आनंदात जराही बळी पडत नव्हता. तो 2 नग्न स्त्रिया जेव्हा त्याच्या हातात पकडून त्याला आकर्षित करत होत्या, तेव्हा आनंदाचे डोके थोडे बधीर झाले होते. त्या नग्न स्त्रियांना कोणीही भुलले असते, पण आनंदाने मनावर ताबा ठेवला होता. त्याला त्या शापातून मुक्तता हवी होती. त्याला तेव्हा डोळ्यासमोर त्याचे आई-वडील दिसत होते, त्यामुळे त्याने हात आवरता घेतला. आनंदाला माहीत होते की इथं त्याच्या मनात जरी लोभ आला तर हरिबा त्याचे चिथडे उडवील. आनंदा स्वतःला भानावर ठेवले आणि तो हरिबाचा वारस झाला. हरिबा इथून मुक्त झाल्यापासून आनंद आता इथला मालक होता. आनंदाने लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या काळ्या शक्तींना त्या मुख्य हॉलमध्ये बोलवले. प्रत्येक काळ्या शक्तीला एक एक काम दिले. हे सगळं तो डोळे बंद करून बोलत होता आणि त्या त्या बंदिस्त शक्तींना आदेश मिळत होता. त्याने 2 पिशाच्यांना आपल्यामध्ये म्हणजेच आनंदाचा फोटो दाखवला. तो कुठे असेल हेही आपल्या तंत्रविद्येने त्यांना सांगितले. त्याबरोबर ते 2 पिशाच्च आनंदाचा आदेश पूर्ण करण्यासाठी निघाले. सोबत एक एक विधीसाठी लागणाऱ्या वस्तू जमा होत होत्या. मानवी कवटी, 4 बकऱ्यांची मुंडकी, काही पक्ष्यांची पिसे असं काही जमा झाली. आनंदाने ही सगळी पूजा मांडली आणि दम लागल्याने तो तिथल्या एका आलिशान खुर्चीवर बसला. डोळे बंद करून त्याने एक आदेश सोडला. त्याचबरोबर एक पिशाचिनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन तिथे आली. जगात नसेल इतकी सुंदर स्त्री होती ती. लाडिकपणे ती आनंदाच्या मांडीवर बसली आणि त्याला प्रेम करू लागली. आनंद अधूनमधून खोकत होता. आनंदाने खिशातून ती मोठी सिगारेट काढली, जी सुधाकर त्याच्या खिशात कोंबून गेला होता. ती सिगारेट त्याने तोंडात ठेवली आणि त्या सुंदर स्त्री जवळ ओढले. त्या सुंदर स्त्रीने ती सिगार पेटवली. आनंदा एका राजाच्या ऐटीत बसून ती सिगार ओढत होता आणि पाठवलेल्या 2 पिशाच्यांची वाट बघू लागला. आनंदाचा तरुण देह असलेल्या त्या पिशाच्यांनी हिमालयातून उचललेले ते त्याला घेऊन येत होते. आनंदाला हे सगळं जाणवत होतं. आता काही क्षणात आनंदाला आपला तरुण देह परत मिळणार होता. सोबत आता त्याला ज्या दुसऱ्या दुनियेतल्या गोष्टी जाणून घ्यायची जिज्ञासा होती, त्याचे पूर्ण भांडार आनंदाजवळ होते. इथे कैद असलेली एक एक आत्मा म्हणजेच विद्वान होती आणि आनंद आता आत्तापर्यंतच्या सगळ्यात श्रेष्ठ अशा तांत्रिकाच्या म्हणजेच हरिबाच्या पूर्ण शक्तीचा
त्यांच्या संपत्तीचा मालक होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.